कुपवाडमध्ये शोले स्टाईल प्रेमाचा थरार. प्रेयसीच्या होकारासाठी प्रियकर थेट मोबाईल टॉवरवर. ती आली नाही तर खाली उतरणार नाही. तरुणाचा हट्ट. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप सुटका. कुपवाडच्या स्वामीमळा परिसरात प्रेम प्रकरणातून चांगलाच थरार निर्माण झाला. प्रेयसीने होकार द्यावा या मागणीसाठी सांगलीतील एका तरुणाने थेट मोबाईल टॉवरवर चढून बसल्याची घटना घडली. प्रेयसीच्या घटनास्थळी आल्याशिवाय खाली उतरणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार अजय जाधव नामक तरुण मोबाईल टॉवरवर चढला होता. तो बराच वेळ टॉवरवर बसून राहिल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष या घटनेकडे वेधले गेले. घटनेची माहिती परिसरात पसरताच टॉवरभोवती बघ्यांची मोठी गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी टॉवरवर असलेल्या तरुणाशी संवाद साधत त्याला शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला. तरुणाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने विशेष खबरदारी घेतली. सातत्याने संवाद साधत आणि समजूत घालत अखेर पोलिसांना तरुणाला मोबाईल टॉवरवरून सुखरूप खाली उतरवण्यात यश आले. तरुण सुरक्षितपणे खाली आल्यानंतर पोलिसांसह उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे स्वामीमळा परिसरात काही काळ मोठी गर्दी झाली होती. दरम्यान शोले चित्रपटातील धर्मेंद्रने पाण्याच्या टाकीवर चढून प्रेम व्यक्त केल्याच्या प्रसिद्ध प्रसंगाची आठवण या घटनेमुळे उपस्थितांना झाली. त्यामुळे कुपवाड परिसरात या घटनेची चांगली चर्चा रंगली. मात्र प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा भावनिक दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे जीव धोक्यात घालणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही भावनिक प्रसंगात स्वतःच्या जीविताला धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. पोलिसांचे प्रसंगावधान आणि अथक प्रयत्न यामुळे तरुणाला सुखरूप खाली उतरवण्यात आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. कुपवाड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक तरुण युवक राहणारा व्यक्ती तो त्याच्या वैयक्तिक कारणासाठी एका मोबाईलच्या टॉवरवरती चढून त्याच्या मागण्या करत होता. हे पोलिसांना कळताच कुपवाड पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन ॲम्ब्युलन्स व फायर ब्रिगेड या ठिकाणी बोलवण्यात आले त्यांना व सदर युवकाला समजून सांगण्यात आले. समजून सांगून त्याला त्याची मनधरणी करण्यात आली व त्याला योग्यरित्या टॉवरवरून खाली उतरवण्यात आले व त्याला उपचारकामी हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे.